या महत्वपूर्ण बैठकीचं एक आयोजन नियोजन करणाऱ्या सर्वांचं मी अभिनंदन व्यक्त करतो। महत्वाचं म्हणजे भावांनो, मी चर्मकार समाजातून आहे आणि या आरक्षण उपवर्गीकरणाला माझा पूर्णपणे विरोध आहे। ही लढाई ही वैयक्तिक नाही, ही आपल्या समाजाच्या येणाऱ्या पिढीच्या भविष्याची लढाई आहे। पूर्वी देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून लोकांनी स्वतःचा जीव दिला, परंतु दादा हे जे काही मोर्चाचं नियोजन आहे ही लढाई खूप मोठी आहे। या लढाईमध्ये ज्यांच्याजवळ तन आहे, मन आहे, धन आहे ते त्या परीने देतील, वेळ प्रसंगी जीव देतील, पण जीव घेतील पण तो पुढचा विषय। अनेकांचे वेगवेगळे मत आले। आपण बहुजन क्रांती मोर्चा, या बहुजन क्रांती मोर्चाची सुरुवात ही औरंगाबाद मधून झाली होती आणि ती पूर्ण महाराष्ट्रभर पेटली होती। त्यानंतर आपण अल्पावधीत काळामध्ये आताच बौद्ध विहार बचाव शांती मार्च काढला होता। अवघ्या 8 दिवसाच्या नियोजनामध्ये क्रांती चौक ते दुसरं टोक विभागीय आयुक्त कार्यालय होतं। एवढी गर्दी त्या मोर्चाला होती। सर्वप्रथम हे जे उपवर्गीकरण चालू आहे, हे उपवर्गीकरण करण्याचा घाट हे मनुवादी, जातीवादी, भाजप आणि त्यांच्या सोबत जे मिळालेल्या पिढावळी आहेत आपल्यातल्या, स्पष्टपणे तर यात सर्वप्रथम या मोर्चामध्ये निषेधाचे फलक घेतले जाणार आहेत का ते पण अगोदर सांगा, कारण उद्या मी स्वतः इथले सामाजिक न्याय मंत्री त्यांचा निषेधाचा फलक मी घेऊन येणार आहे। नाही तर तुम्ही माझ्यावर तू भडकवून राहिला, मी हे करतो तसं नको, कारण यामध्ये समाज कल्याण मंत्र्याचा खूप मोठा हस्तक्षेप करण्याचं काम होतं, परंतु ती तोंडामध्ये काही गेलं का शांत बसली त्यावर प्रतिक्रिया द्या ना। आणि मी तुम्हाला सांगतो, ही लढाई एकट्या बौद्ध समाजाची नाही, ही लढाई सर्वांची आहे, ज्या 59 जाती आहे त्यांची आहे। आणि तुम्ही जे काही या मोर्चासाठी नियोजन कराल, पैसे घ्याल, जे काही, तर आमच्या चांबराच्या एका पण अधिकाऱ्याला, नगरसेवकाला कोणाला सोडू नका, त्यांच्याकडून पैसे घ्या। त्यांच्याकडे भरपूर कमवून ठेवलं आरामखोरांनी, ती येतच नाही, ते सहभागी होत नाही, ते स्वतःला बांधण्याचे पोटचे समजतात। तर त्यांच्या समोर जाऊन तुम्ही त्यांना त्यांची अवकात दाखवावी ही माझी विनंती आहे। आम्ही सहभागी केले त्यांनी आम्हाला परेशान करू बघा, खूप मोठा विषय आहे, कारण यात मातंग समाजाचा सुद्धा या उपवर्गीकरणाला विरोध होतोय। आता मी तुमच्या माहितीस्तव मी बऱ्याच आमदारांना फोन लावले, नाव सांगणार नाही तर मग म्हणशील रेकॉर्डिंग द्या, हे द्या, एवढं पुरावे द्यायला मी रिकामी नाही। काही आराम करू लोक मला म्हणतात जातीतले की बाबा आम्हाला जे मातंगांना जे आबकडे कुठं टाकणार आहेत त्याच्यामध्ये आपल्या चांबारला घ्यावं म्हणे। म्हणजे बघा किती वेगळ्या बुद्धी आहेत लोकांच्या, म्हणजे विरोध करा ना, पण झालं तर मातंगामध्ये आपल्याला घेतलं पाहिजे चांबारला। म्हणजे महत्वाचं यांना उपवर्गीकरण काय आहे हेच माहित नाही। हे शिकले सवरले। आपण बौद्ध समाज म्हणजे मार हा या दलित समाजातला एक मोठा भाऊ आहे, कारण या समाजाची लोकसंख्या आज 1 कोटी प्लस आहे महाराष्ट्रामध्ये। मातंग समाज जर आपण धरला तो एक 25 ते 30 लाखापर्यंत जाईल आणि चर्मकार समाज हा 22-23 लाखापर्यंत जातो। जी 2011ची जनगणना होती त्या जनगणनेचा पूर्ण तपशील आतापर्यंत बाहेर आलेला नाही, थोडंच आलेलं। ही जी म्हणतो आपण जनगणना झाली 11 मध्ये, त्याची पूर्ण लोकसंख्या बाहेर आली नाही। त्यानंतर 21 मध्ये सुद्धा झाली नाही, 2001 मध्ये जी जनगणना झाली होती ते हे आकडे आहेत। आणि सर्वप्रथम कांबळे सर त्यांनी खूप महत्वाचा मुद्दा मांडला, एवढं मोठी उपवर्गीकरणाचं
तुम्ही गाड घालतायत आणि एक बदर एक सदस्य कोणत्या जातीचा माहित नाही, दुसरा टाकला अग्रवाल, कोणत्या हिशोबाने तुम्ही अहवाल त्याचा अभ्यास करताय हे जनतेसमोर आलं पाहिजे. आणि मी या जाहीर बैठकीमधून समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट साहेब तुम्हाला विनंती करतोय. समाज तुम्हाला बौद्ध म्हणतो, मला तर 2-3 वर्षापूर्वीच माहिती झालं की तुम्ही बौद्ध आहात म्हणून, कारण तुम्ही टिळा आणि हातात हे घालत होता, मी हिंदू समजत होतो, परंतु मला 2-3 वर्षापूर्वी माहिती झालं की तुम्ही बौद्ध आहात. जर तुम्ही खरंच बौद्ध असाल तर तुम्ही पत्रकार परिषद घ्यावी आणि तुम्ही एक समाज कल्याण मंत्री म्हणून पत्रकार परिषद घ्यावी आणि तुमची भूमिका यात काय आहे ही जाहीर करावी. नसता तुम्ही भविष्यात उघडपणे तुम्हाला समाजातील दलाल म्हणून ही पदवी भेटेल याची